गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जळगाव जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची 14,50,00,000ची मदत मंजूर झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे 14,360 बाधित शेतकरी आणि 7,934 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याकडे वेळोवेळी बैठका व पत्रव्यवहार करून तातडीची मदतीची मागणी लावून धरली होती. त्यानंतर शासनाने दखल घेत नुकसान भरपाईसाठी मदत मंजूर केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ऐन खरीप हंगामात अवकाळीच्या नुकसानीची मदत मिळणार असल्याचे राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केळीच्या नुकसानग्रस्तांचे जे विमे नाकारले गेलेले आहे त्या संदर्भात देखील योग्य ती पावले उचलली जाणार असून मदत मिळवून दिली जाणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. काय सांगणार, जळगाव जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला होता त्या नुकसानग्रस्तांना 14 कोटी रुपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे. आपण सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला होता, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून बैठका घेतल्या होत्या. बघा, त्यावेळेस जे पंचनामे झाले होते त्या पंचनाम्याच्या आधारावर जे जे पात्र शेतकरी होते त्यांना पैसे मिळावे याच्याकरता आपण नेहमी पाठपुरावा केला होता आणि आज त्यांना पैसे मिळालेले. त्याचबरोबर आता केळीच्या उत्पादकांना बाबतीमध्ये सुद्धा जे झालेलं नुकसान आहे त्यांचे सुद्धा काही राहिलेले जे पंचनामे किंवा वगळण्यात येणारं जे क्षेत्र आहे जे ऑलरेडी आहे ज्याचा विमा कंपनीने स्वीकारला आहे ते सुद्धा ऍड करण्यात यावं. तर ते काही ठिकाणी ते काम सुरू झालेलं आहे. दुसरीकडे आपण म्हटलं की विम्याची म्हणजे रक्कम देणार आहे, आपलं कर्जमाफीचा विषय नाही ना. आणि आता काल रावेरमध्ये आम्ही गेलो होतो अंतुर्ली भागामध्ये, त्या शेतकऱ्यांचं म्हणणं की विमा कंपनीने आमचा विमा नाकारला होता, रिजेक्ट आहे प्रत्येकच्या याच्यावर. कारण की त्यांच्या नियम असा आहे की 12 किलोमीटरच्या आत तुमचं वेदर स्टेशन असलं पाहिजे, पण त्या ठिकाणी ते नाही आहे. त्यामुळे विमा कंपनीने त्यांना डायरेक्ट रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलं होतं. पण माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही 8 मंत्री आणि कंपनी अशी बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्याचा समावेश